सोमवारी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख हे पालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांच्यासोबत शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आले होते। यावेळी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, माजी नगरसेवक नागेश भोगडे, किरण पवार आदींसह पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे उपस्थित होते। पालिका आयुक्तांच्या बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, शासन नियमाप्रमाणे 300 स्क्वेअर फूट चटई क्षेत्र असणाऱ्या लाभार्थ्यांनाच रमाई आवास योजनेचा लाभ मिळतो, पण ज्याच्याकडे आवश्यक चटई क्षेत्र उपलब्ध नसेल तर पालिका प्रशासनाकडून मंजुरी दिली जात नाही। त्यामुळे गरजवंत लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही। शासनाने घालून दिलेल्या चटई क्षेत्रासंबंधी नियमात थोडी शिथिलता द्यावी अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केली आणि आयुक्तांनी मान्य देखील केल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली। आवास योजना आणि पंतप्रधान आवास योजना यामध्ये ज्या आपल्या आवास योजनामध्ये रमाई आवास योजनामध्ये आपल्याला सोलापूर शहरामध्ये फार कमी लोकांचं मंजुरी मिळते, कारण त्यांच्या चटाई क्षेत्र जे शासनाचा नियम आहे 300 फूट जागा असायला पाहिजे, पण तेवढी जागा आज महानगरपालिका आज आपल्या त्या राहणाऱ्यांच्या लोकांकडे नाही, त्यांच्याकडे 150 स्क्वेअर फूट आहे, कुणाला 200 आहे आणि त्यामुळे त्यांना आजपर्यंत परमिशन मिळालं नाही त्या ह्याच्यामध्ये। आणि त्या परमिशन मिळवून देण्यासाठी मी आयुक्तांना सांगितले की पूर्वी खाली 150 वर 150 असं बांधकाम करण्याची परवानगी पूर्वी दिलेली आहे, त्याप्रमाणे आपण अभ्यास करावा आणि यांना आणि तसं बसत असेल तर आता ह्याच्या पुढं तसं परमिशन दिलं तर लोकांना त्याचा पूर्णपणे या योजनेचा लाभ घेता येईल। साहेब त्याच्या थोडं आयुक्त साहेबांनी पॉझिटिव्ह दाखविलेलं आहे आणि ते पूर्वी दिले असेल तर ते बघून ताबडतोब दिलं का त्यांनी आज सांगितलं। रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून तुटपुंजे अनुदान मिळत आहे। वाढती महागाई लक्षात घेऊन वाढीव अनुदान मंजूर झाले पाहिजे याकरता मुख्यमंत्री महोदयांकडे पाठपुरावा केला आहे। शिवाय विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात चर्चा देखील झाली आहे। पुढील काळात रमाई आवास योजनेअंतर्गत शासनाकडून वाढीव अनुदान मिळेल अशी आशा आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली। आता सध्याला आपल्याला माहीत आहे DSR बदलत आहे, DSRची वाढ झालेली आहे, बांधकाम खर्च वाढलेलं आहे। परवाही आम्ही नाही माहिलं तरी आमचे सहकारी आमदार लोकांनी परवा अधिवेशनमध्ये मागणी करण्यात आला की बाबा पंतप्रधान आवास योजना असू द्या किंवा रमाई आवास योजना असू द्या, यामध्ये अनुदान वाढवून द्यायला पाहिजे, DSR प्रमाणे मिळाला पाहिजे। सरकार विचारले नाही।